अरे नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती। आज खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ मी घेऊन आलो ज्यामध्ये मी सांगणार आहे अशा 5 प्रोडक्टिव्हिटी हॅक्स मी ज्या रोज यूज करतो आणि ज्यामुळे माझा खूप जास्त टाइम वाचतो। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोडक्टिव्हिटी का असायला पाहिजे आयुष्यामध्ये। त्याचं कारण काय आहे की आपल्याकडे एक लिमिटेड टाइम आहे। प्रत्येकाकडे दिवसामध्ये 24 तास आहेत आणि आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात। 8 तास तर आपल्याला झोपायचं असतं, 8 तास आपल्याला काम करायचं असतं। राहिलेल्या 8 तासामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात। आपल्याला ड्रीम पूर्ण करायचे असतात, आपल्याला वर्कआउट करायचं असतं, आपल्याला हेल्दी राहायचं असतं, आपल्याला शॉपिंगला जायचं असतं, अशा बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात। त्यासाठी प्रोडक्टिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे। तर अशा 5 गोष्टी ज्या मी डेली यूज करतो ते तुम्हाला सांगतो आणि तुम्ही ज्या यूज करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर पहिली गोष्ट म्हणजे डोंट ट्राय टू रिमेंबर एव्हरीथिंग। म्हणजे काय, एक प्रोडक्टिव्हिटीमध्ये एक कोट आहे ज्यामध्ये सांगतात की आपला ब्रेन जो आहे तो आयडिया क्रिएट करण्यासाठी डेव्हलप झालेला आहे, ना की आयडिया सेव्ह करण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी। तर आपण काय करतो की बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवायला ट्राय करतो। आपण काय करतो की एखादा इव्हेंट असेल किंवा एखाद्या लेक्चरच्या नोट्स असतील किंवा एखाद्या गोष्टीची खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे किंवा बुक वाचताय तुम्ही, बुकमधनं काय शिकला लक्षात ठेवायला ट्राय करतो। पण प्रॉब्लेम काय आहे की जेवढा पण आपण गोष्टी वाचतो त्या थोड्या दिवसामध्ये आपण विसरायला चालू करतो। पण तेच जर का तुम्ही कुठे नोट्स काढून ठेवल्या असल्या तर त्या जास्त वेळापर्यंत लक्षात येतात। तुम्ही तिथं फक्त जाऊन परत ते सगळं चेक करू शकता। तर मी काय करतो, मी बऱ्याचशा गोष्टी कॅलेंडरमध्ये, आपलं गुगलचं कॅलेंडर असेल किंवा आपलं गुगल कीपचं ॲप असेल किंवा बरेचसे असे ॲप्स आहेत किंवा व्हॉट्सअपवरती तुमचा एखादा सेल्फ ग्रुप क्रिएट करायचा ज्यामध्ये तुम्ही फक्त एकटेच असाल, अशा सगळ्या गोष्टींमध्ये ह्या नोट्स लिहून ठेवायच्या। कारण की प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा आपण जास्तीत जास्त गोष्टी लक्षात ठेवायला चालू करतो, ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या विसरायला चालू होतात। तर मी काय करतो की समजा आपलं एखादं बिल पेमेंट करायचं आहे किंवा एखाद्या गोष्टीला आपल्याला रिमाइंडर पाहिजे की इथं कॉल करायचा आहे किंवा एखादा इंटरव्ह्यू आहे किंवा व्हिडिओ शूट करायचा असेल, एडिट करायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी कॅलेंडरमध्ये एक टाईम ब्लॉक करून ठेवतो, ज्यामुळं त्या टाईमला मी ह्या सगळ्या गोष्टी करतो। त्यामुळे मला लक्षात नाही ठेवावं लागणार की मला हे कधी करायचं आहे, ह्याला कॉल कधी करायचा आहे, हा इंटरव्ह्यू कधी आहे, हे शूट कधी करायचं आहे। सगळ्या गोष्टी कॅलेंडरमध्ये असल्यामुळं डोक्यामध्ये आयडिया जनरेट व्हायला जास्त जागा असते। दुसरी प्रोडक्टिव्हिटी हॅक मी जी रोज यूज करतो ती म्हणजे डॉक्युमेंट एव्हरीथिंग। म्हणजे प्रत्येक गोष्ट जी असेल ती लिहून ठेवा, कुठं ना कुठं असं ना। म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीची आयडिया सुचली, आता मला एखादा व्हिडिओ शूट करायचा आहे, त्याची आयडिया मला अचानक आली, तर मी काय करतो ती कुठंतरी लिहून ठेवतो। कारण की ती आयडिया जर का विसरली आपण तर परत ती लक्षात नाही येत कधीच। तर मग काय करायचं, मी आता स्वतःचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप क्रिएट केला आहे ज्यामध्ये शॉर्ट फॉर्म कंटेंटसाठी आणि लॉंग फॉर्म कंटेंटसाठी एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप आहे। आता मला एखादी आयडिया आली की मला एखाद्या विषयावर तरी शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचा आहे किंवा एखादा लॉंग फॉर्मचा व्हिडिओ बनवायचा आहे, तर मी त्यामध्ये लगेच टाईप करून सेंड करून ठेवतो, जेणेकरून मला जेव्हा पण ते व्हिडिओ बनवायचा असेल त्यावेळेस मी जर का एकदा त्या ग्रुपवरती फक्त ग्लान्स जरी केला तर मला एक आयडिया येते की मला याच्यावरती व्हिडिओ बनवायचे आहेत। त्यासोबतच जे माझे डेली एक्सपेन्सेस असतील ते सगळे मी एका ॲपमध्ये स्टोअर करून ठेवतो। त्या ॲपचं मी तुम्हाला इथं फोटो दाखवतो, ते तुम्ही डाउनलोड करून यूज करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट आहे। तर त्यामध्ये मी सगळे एक्सपेन्सेस लिहून ठेवतो, जेणेकरून मला लक्षात नाही ठेवावं लागत की मी इथं हे पेमेंट कुठं केलं होतं, ह्या गोष्टींचं पेमेंट मी तिथं का केलं होतं, किंवा मी जर का गाडीची सर्व्हिसिंग केली तर सर्व्हिसिंगची किती कॉस्ट आली होती 4 महिन्यापूर्वी, 6 महिन्यापूर्वी, आत्ता एवढी काय येते। तर ह्या सगळ्या गोष्टी मी फक्त एका क्लिकमध्ये चेक करू शकतो। त्यामुळे प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंट करून ठेवलेली खूप महत्त्वाची असते। त्यासोबतच जर का तुम्ही एखादा पॉडकास्ट ऐकला किंवा एखादा बुक वाचताय तर त्याच्या नोट्स लगेच त्यासोबत काढून ठेवायचे, जेणेकरून जर का तुम्हाला 5-6 महिन्यांनी जरी बघायला लागलं तर तुम्ही त्या सगळ्या नोट्स एकदा वाचल्या की तुम्हाला लक्षात येईल त्या पॉडकास्टमध्ये तुम्ही काय ऐकलं होतं, त्या बुकमध्ये तुम्ही काय वाचलं होतं। तर ह्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट करून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं। तिसरी खूप महत्त्वाची गोष्ट जी मी डेली यूज करतो ते म्हणजे कॅलेंडर। आता कॅलेंडर म्हणजे काय, मी आधी वापरायचो नाही, पण आता मला इतकं इम्पॉर्टन्स त्याचं कळालं आहे की तुम्ही खूप साऱ्या गोष्टी गडबडीमध्ये विसरून जाऊ शकता। जसं की तुम्ही समजा आजारी पडलाय, तुम्हाला सकाळी एक टॅबलेट खायची, संध्याकाळी एक टॅबलेट खायची, दुपारी एक टॅबलेट खायची, तर एवढे कामं असतात, एवढ्या बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण भरकटून जातो की आपण ते विसरून जातो। तर त्या गोष्टींसाठी सुद्धा मी कॅलेंडरमध्ये एक एंट्री करून ठेवली की ह्या टाईमला तुला गोळी खायची बाबा, जेणेकरून तू बरा होशील। तर अशा सगळ्या गोष्टींसाठी कॅलेंडर मी यूज करतो। त्यासोबतच आता समजा आपल्या डेलीचे मीटिंग असतील ऑफिसमधल्या, त्यासुद्धा कॅलेंडरमध्ये ॲड करून ठेवायच्या। समजा एखादं बिल पेमेंट करायचं किंवा इलेक्ट्रिसिटी बिल असेल, तुमचं क्रेडिट कार्ड बिल असेल, ह्या तारखेला आपल्याला पे करायचं आहे, त्यासाठी माझ्याकडे कॅलेंडरमध्ये एंट्री। त्यासोबतच जर का आपल्याला काहीतरी ट्रिप करायची आहे, इकडे फिरायला जायचं, त्यासाठी कॅलेंडरमध्ये टाईम ब्लॉक करून ठेवायचं, जेणेकरून त्या दिवशी आपण दुसरा काय प्लॅन नाही करणार। त्यासोबतच जर का आता मी व्हिडिओ शूट करतोय, मला व्हिडिओ एडिट करायचा आहे, व्हिडिओ थंबनेल बनवायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण मी एक सेपरेट एंट्री करून ठेवतो, जेणेकरून मला ते टाईम तिथं स्पेंड करता येईल। तर अशा सगळ्या गोष्टीसाठी आपण कॅलेंडर यूज करायला पाहिजे। जर तुम्ही कधी केलं नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हे खूप महत्त्वाची सवय, ज्यामुळे तुमचे खूप जास्त टाईम सेव्ह होईल आणि ज्या इम्पॉर्टंट गोष्टी त्यासाठी तुम्ही टाईम देऊ शकाल। चौथी खूप महत्त्वाची गोष्ट ही गोष्ट आहे म्हणजे गुगल ड्राईव्हचा खूप मस्त यूज। मी आणि माझी वाईफ दोघं मिळून एक गुगल ड्राईव्हचा एक सेपरेट फोल्डर शेअर करतो। त्या फोल्डरमध्ये सगळे डॉक्युमेंटेशन आम्ही सेव्ह करून ठेवलेत। समजा आपले
कॉलेजचे मार्क लिस्ट असतील, शाळेचे मार्क लिस्ट असतील, किंवा एखादा आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस खरेदी केलं त्याची रिसीट असेल, किंवा एखादी फिजिकल आपण एखाद्या दुकानातून एखाद्या अप्लायन्स खरेदी केलं त्याचं रिसीट असेल, किंवा आपले कोणते पण गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट असतील, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा लर्निंग लायसन्स, ह्या सगळ्या गोष्टी एका फोल्डरमध्ये आम्ही सेव्ह करून ठेवल्या, जेणेकरून जेव्हा पण गरज पडेल, जरी आपल्याकडे फिजिकल कॉपी नसेल तर ॲटलिस्ट ऑनलाईन आपल्याकडे PDF अवेलेबल असते, जेणेकरून आपला खूप जास्त टाईम वाचतो आणि आपल्याला जास्त डॉक्युमेंट कॅरी करायची गरज पडत नाही. आणि आपल्याला माहीत असतं की म्हणजे डोक्याला एक शांतता मिळते की बाबा आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट अवेलेबल आहेत, कधी पण कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर आपण हे डॉक्युमेंट लगेच रेफर करू शकतो. किंवा आपला एखादा फोन खराब झाला किंवा आपला एखादा अप्लायन्स खराब झाला तर आपण बघू शकतो की याची वॉरंटी कधीपर्यंत होती, तर लगेच ते डॉक्युमेंट ओपन करायचं, त्यामध्ये सगळे डॉक्युमेंट दिसतात. अशा सगळ्या गोष्टी गुगल ड्राईव्हच्या एका फोल्डरमध्ये आम्ही सेव्ह करून ठेवतो, जेणेकरून कधी पण कोणती गोष्ट यूज करायला लागली तर त्यातून लगेच आपण चेक करू शकतो. ही गोष्ट तुम्ही नक्की ट्राय करा, कारण की आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचे डॉक्युमेंटेशन सोबत असावे लागतात आणि जेव्हा गरज असते तेव्हा ते डॉक्युमेंट सापडत नाहीत, तर त्यावेळेस ही जी ऑनलाईन सेव्ह करायची जी सवय आहे ती खूप जास्त महत्त्वाची आहे. आणि पाचवी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रिक्शनलेस एन्व्हायरमेंट. आता कोणती पण गोष्ट तुम्ही करणार असाल, तुम्ही जिमला जाणार असाल, तुम्ही वॉकला जाणार असाल, तुम्ही एखादा नवीन स्किल शिकणार असाल किंवा तुम्ही ऑफिसला जाणार असाल, काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक एन्व्हायरमेंट असं तयार करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त पटकन त्या गोष्टी करता येतील. समजा तुम्हाला एखादं बुक नवीन वाचायला चालू करायचं आहे आणि ते बुक तुम्ही एखाद्या कबर्डमध्ये घालून ठेवलं एका कोपऱ्यामध्ये, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली आळस येणार की तिथून ते बुक काढा, मग जाऊन बसा, मग वाचा. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फ्रिक्शन येतं. समजा तुम्ही एखादं पुस्तक वाचायसाठी एखादा एक स्पॉट घरातला ठरवला की बाबा मी इथे जाऊन ते पुस्तक वाचणार आहे, तर तिथे ते पुस्तक ऑलरेडी ठेवून द्यायचं, जेणेकरून तुम्ही जेव्हा पण तिथे जाऊन बसाल तर तुमच्याकडे ते पुस्तक ऑलरेडी अवेलेबल असेल. समजा जर का तुम्हाला जिम लावायची सवय लावायची तर काय करायचं की समजा तुम्ही सकाळी जिमला जाणार तर रात्रीच ती बॅग भरून ठेवायची, जेणेकरून लगेच ती बॅग घेऊन तुम्ही जाऊ शकाल. तर अशा पद्धतीने तुम्ही फ्रिक्शन कमी करू शकता, ज्यामुळे तुमच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये खूप जास्त मदत होते. ह्या सगळ्या प्रोडक्टिव्हिटी हॅक्स मी डेली यूज करतो. तुम्ही कोणत्या प्रोडक्टिव्हिटी हॅक्स यूज करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.